नमस्कार, मी डॉक्टर बाबाजी घेवडे, श्वसनरोग विभागाचा विभाग प्रमुख म्हणून सावंगी मेघे या ठिकाणचं जे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आहे या ठिकाणी कार्यरत आहे। सावंगी मेघे रुग्णालय हे मध्य भारतातलं सर्वात मोठं असं रुग्णालय आहे। जवळजवळ 1700 खाटांचं हे रुग्णालय आहे, ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा एकाच रूफखाली आपल्याला या ठिकाणी मिळतात। आणि हे वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित मेडिकल कॉलेज रुग्णालय असल्यामुळे या ठिकाणी सर्व प्रकारच्या स्पेशालिटी त्याचप्रमाणे सुपर स्पेशालिटी सुविधाही या ठिकाणी उपलब्ध आहेत। श्वसनरोग विभागामध्ये 60 बेड्स, त्यासोबत 5 बेड्स क्रिटिकल केअरचे आणि 60 मधील 10 बेड हे क्षयरोगाच्या रुग्णांसाठी आरक्षित आहेत। या विभागामध्ये फुफ्फुसाच्या संबंधित सर्व प्रकारच्या आजारांचं निदान आणि त्यावर उपचार केले जातात, जसं की न्यूमोनिया, दमा, क्षयरोग, फुफ्फुसाचे कॅन्सर आणि इतरही फुफ्फुसांचे जे आजार जसे की ऑक्युपेशनल लंग डिसऑर्डर्स, ॲलर्जिक लंग डिसऑर्डर्स यावरती निदान आणि उपचार केले जाते। त्यासाठी या विभागामध्ये फुफ्फुस क्षमता मापन तपासणी म्हणजेच पल्मनरी फंक्शन टेस्ट ही सुविधा उपलब्ध आहे। त्यासोबत ॲडव्हान्स पायरोमेट्रीमध्ये DLCO, IOS आणि त्याचप्रमाणे स्लीप स्टडीजसाठी पॉलिसॉम्नोग्राफी ही सुद्धा सुविधा उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे ब्रॉन्कोस्कोपी आणि थोरॅकोस्कोपी याही सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत। या विभागामध्ये जे 10 बेड्स आहेत ते क्षयरोगाच्या रुग्णांसाठी विशेष करून आरक्षित केलेले आहेत, ज्यामध्ये राज्य शासनासोबत टायअप करून कोलॅबोरेशनमध्ये क्षयरोगाच्या रुग्णांवरती उपचार केले जातात। क्षयरोगामध्ये जे ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्लोसिस आहे, म्हणजे जो सर्वसामान्य औषधांना दाद न देणारे क्षयरोगाचे जंतू असतात, यावरही उपचार केले जातात। आणि त्यासाठी या ठिकाणी 5 बेड आरक्षित आहेत। या ठिकाणी अशा प्रकारच्या रुग्णांना प्री ट्रीटमेंट इव्हॅल्युएशनसाठी ॲडमिट केलं जातं, त्यांना ट्रीटमेंट दिली जाते आणि त्यांना सर्व प्रकारची औषधंही या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातात। आज आपल्या रुग्णांमध्ये काही आजारांसंबंधी गैरसमज आहेत, जसं की क्षयरोगासंबंधी तर खूप मोठा स्टिग्मा आहे। क्षयरोग हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो, जरी तो संसर्गजन्य आजार असला, संपर्कात येणाऱ्या रुग्णांना जरी तो व्यक्तींना होत असला, तरी पण हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो। त्याचप्रमाणे दमा या आजाराविषयी सुद्धा बरेच गैरसमज आढळतात। दमा हा कधीच बरा होत नाही, एकदा दमा झाला की आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात किंवा इनहेलरसारखी औषधं घेतली की त्याची सुद्धा सवय लागते, ॲडिक्शन होते, अशा प्रकारचे गैरसमज आहेत। पण मित्रांनो, आज दमा या आजारावरती अनेक आधुनिक औषधं, इनहेलर्स किंवा रोटाहेलर्स अशा प्रकारचे वेगवेगळे औषधं उपलब्ध आहेत, ज्याच्यामुळं दम्यावरती अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येतं आणि दम्याचे रुग्ण आपलं सर्वसामान्य आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने जगू शकतात। या विभागामध्ये फुफ्फुसाच्या वेगवेगळ्या कर्करोगांचं निदान केलं जातं, त्यांच्यावरती उपचार केले जातात। छातीमध्ये जेव्हा पाणी होतं, अशा प्रकारचे पाणी काढून त्यासाठी लागणारे वेगवेगळ्या निदानाच्या सगळ्या या ठिकाणी सोयी उपलब्ध आहेत आणि त्याच्यावरतीही उपचार केले जातात। ब्रॉन्कोस्कोपी आणि थोरॅकोस्कोपी या ज्या टेस्ट आहेत, या अशा प्रकारच्या गंभीर आजारांचं निदान करण्यासाठी ज्या लागतात त्याही आपल्या या विभागामध्ये उपलब्ध आहेत। आणखीन एक अतिशय आज गरजेची अशी जी टेस्ट आहे ती म्हणजे पॉलिसॉम्नोग्राफी। बऱ्याच लोकांना, विशेष करून ज्यांचं वजन जास्त असतं, ओबेस किंवा हायपरवेट, अशा व्यक्तींना झोपेतला एक ॲपनिया, म्हणजे ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असं म्हटलं तर, अशा प्रकारचा एक आजार होतो, ज्याच्यामध्ये त्यांना घोरण्याची समस्या असते आणि त्यांची झोप रात्रीची पुरेशी होत नाही, ती डिस्टर्ब होते आणि मग त्याच्यामुळं त्यांना डे टाईम स्लीपनेस, म्हणजे दिवसात त्यांना वारंवार झोप येणे, बसल्या बसल्या डुलकी लागणे, इवन ते जर काही वाहन चालवत असतील तर त्यावेळेस सुद्धा त्यांना डुलकी लागू शकते। आणि अशा व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या गंभीर समस्या उपलब्ध होऊ शकतात, जसं की त्यांना हृदयरोग होऊ शकतो, त्यांना अपघात होण्याची भीती असते आणि अशा प्रकारच्या व्यक्तींना सडन डेथ सुद्धा होऊ शकतो। सो अशा रुग्णांचं निदान करण्यासाठी सावंगी मेघे या ठिकाणी पॉलिसॉम्नोग्राफी म्हणजे स्लीप स्टडी ही सुविधा उपलब्ध आहे, जिच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर समस्या ज्या झोपेशी संबंधित आहेत त्यांचं निदान केलं जाऊ शकतं आणि त्यांच्यावरती वेगवेगळे उपचार या ठिकाणी सजेस्ट केले जातात। याचप्रमाणे जे क्रिटिकल म्हणजे गंभीर रुग्ण येतात वेगवेगळ्या न्यूमोनियामुळं, जसं की व्हायरल न्यूमोनियाज, कोविडमधला न्यूमोनिया किंवा इतर वेगवेगळ्या जंतूंमुळे होणारे जे न्यूमोनियाज असतात, अशा प्रकारच्या रुग्णांवर सुद्धा या ठिकाणी आमच्या क्रिटिकल केअर विभागामध्ये उपचार केले जातात।
रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हेंटिलेटर्स लागतात, जसं की नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर किंवा इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर, त्यांचीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि आमची जी टीम आहे ही अतिशय तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे, ज्याच्यामध्ये 2 प्राध्यापक, 2 सहयोगी प्राध्यापक, 2 सहाय्यक प्राध्यापक, सिनियर रेसिडेंट्स आणि आमचे सगळे पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी, जवळजवळ 15 विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएटचे आमच्याकडे प्रशिक्षण घेतात. सो अशा प्रकारची एक अतिशय निष्णात अशी डॉक्टरांची टीम या विभागामध्ये काम करते आणि रुग्णांना वेगवेगळ्या सुविधा देऊन त्यांना आजारमुक्त आणि त्यांच्या आजारांवरती नियंत्रण मिळवायला त्यांना मदत करते. धन्यवाद.